नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जय शिवराय. सार्थ भगवद्गीता हे आध्यात्मिक आणि तत्त्वज्ञानावर आधारित अत्यंत महत्त्वाचे धार्मिक पुस्तक आहे. हे पुस्तक अमोल प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेले असून श्रीमद भगवद्गीतेतील श्लोकांचा अर्थ सोप्या मराठीत समजावून सांगणारे सार्थ म्हणजे अर्थासहित स्वरूपात आहे. भगवद्गीता हा हिंदू धर्मातील प्रमुख ग्रंथ असून त्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलेले जीवन तत्त्वज्ञान सांगितले आहे. पुस्तकाची माहिती. सार्थ भगवद्गीता या पुस्तकात श्रीमद भगवद्गीतेतील 18 अध्याय आणि 700 श्लोकांचे अर्थ सोप्या मराठी भाषेत दिलेले आहेत. भगवद्गीता महाभारताच्या भीषण युद्धाच्या प्रसंगी भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यात झालेल्या संवादावर आधारित आहे. अर्जुन युद्धाबद्दल संभ्रमात पडतो तेव्हा श्रीकृष्ण त्याला कर्तव्य, धर्म, आत्मज्ञान आणि कर्मयोग यांचे गूढ तत्त्वज्ञान समजावून सांगतात. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक श्लोकासोबत त्याचा सोप्या भाषेतील अर्थ म्हणजे सार्थ दिलेला आहे. त्यामुळे गीतेचे गूढ तत्त्वज्ञान सामान्य वाचकांनाही सहज समजते. धर्म, कर्म, आत्मा, योग, ज्ञान, भक्ती आणि कर्म यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचे स्पष्टीकरण या पुस्तकातून मिळते. या ग्रंथात सांगितले आहे की माणसाने जीवनात निस्वार्थ कर्म करावे, फलाची अपेक्षा न ठेवता आपले कर्तव्य पार पाडावे. मन शांत ठेवून ईश्वरावर श्रद्धा ठेवली तर जीवनातील संकटांना सामोरे जाणे सोपे होते. गीतेतील शिकवण केवळ धार्मिक नसून ती व्यावहारिक जीवनातही मार्गदर्शक ठरते. सार्थ भगवद्गीता वाचताना वाचकाला आत्मचिंतन करण्याची प्रेरणा मिळते. जीवनातील ताणतणाव, संभ्रम आणि नैतिक प्रश्नांना योग्य दिशा देण्याचे सामर्थ्य या ग्रंथात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरते. आजच्या धावपळीच्या जीवनात मनःशांती आणि योग्य निर्णय घेण्यासाठी भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे सार्थ भगवद्गीता हे पुस्तक अध्यात्म, संस्कार आणि जीवनमूल्ये समजून घेण्यासाठी प्रत्येकाने एकदा तरी वाचावे असे मानले जाते. थोडक्यात, गीतेचे श्लोक मराठी अर्थ: धर्म, कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग यांचे मार्गदर्शन. सोपी भाषा, अभ्यासासाठी उपयुक्त. जीवनात सकारात्मक विचार देणारा आध्यात्मिक ग्रंथ. आपल्याला हे पुस्तक कुठे उपलब्ध होईल जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.